न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। नमस्कार। यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, विद्यार्थी मित्रांनो आणि माता भगिनींनो, आपल्या सर्वांना माहित आहे की महसूल तसेच इतर विभागाशी संबंधित दैनंदिन कामासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयामध्ये जावे लागते। याची शासनाला पूर्ण जाणीव आहे। हीच अडचण दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, दुसरे आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर अभियान सुरू केले आहे। या अभियानाचा उद्देश म्हणजे महसूल व इतर विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे एक खिडकी योजनेद्वारे एकाच छताखाली आणि शक्यतो एकाच दिवशी मार्गी लावणे हा आहे। हे अभियान यवतमाळ जिल्ह्यातील 7 मार्च ते 22 मे 2026 या कालावधीमध्ये प्रत्येक महसूल मंडळ, नगर परिषद स्तरावर ही विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहे। या शिबिरामध्ये नागरिकांना फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 मधून चुकाची दुरुस्ती करणे, डिजिटल साक्षरते 7/12, 8 उतारे मिळवणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी जातीचे उत्पन्न व रहिवासी दाखले तात्काळ देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, घरकुल लाभार्थ्यांना पट्टे वाटप, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत व्यवहाराची पडताळणी आणि ही मोजणी अर्ज स्वीकारणे ही सुद्धा कामे या शिबिरामध्ये केली जाणार आहे। याशिवाय शासनाने महसूल कायद्यात अनेक लोकाभिमुख बदल केले आहेत। आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक विकास आराखडा असलेल्या जमिनीसाठी येणे अकुशल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या परवानगीची खऱ्या अर्थानं गरज राहिलेली नाही। तसेच अकुशल कर रद्द करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे एकाच वेळेस अधिमूल्य भरण्याची साधी आणि सोपी व्यवस्था करण्यात आलेली आहे। या सर्व नवीन कायद्याची सविस्तर माहिती आणि त्याचे फायदे तुम्हाला या शिबिरात दिले जातील। या महाराजेश्वर समाधान शिबिराच्या अभियानाच्या माध्यमातून शासन प्रशासन आपल्या दारी येत आहे। त्यामुळे आपल्या तालुक्यातील आयोजित या लोकाभिमुख उपक्रमात जास्तीत जास्त लाभ आपण सर्वांनी घ्यावा असं आवाहन मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या सर्वांचा सेवक म्हणून या ठिकाणी करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।